हाय गाईज, नमस्ते. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आज पहिल्यांदा तुमच्यासमोर एक फुल व्हिडिओ तयार करत आहे. तर आज मी माझ्या पार्लरमध्ये कोणते फेशियल किट यूज करते ते मी आज सांगणार आहे. तर फेशियल करताना आपण सर्वात पहिल्यांदा ॲस्ट्रिंजनचा यूज करतो. तर मी माझ्या पार्लरसाठी यूज करते ब्युटीचं ॲस्ट्रिंजन टोनर. हे एक प्रकारचे स्किन टाइटनिंग लिक्विड आहे. हे ऑइल कंट्रोल करायला, pH बॅलन्स करायला मदत करतो. याचा उपयोग पोर्स क्लोज करायला, तसेच स्किनचं एक्स्ट्राचं ऑइल जे असेल ते काढून टाकण्यास मदत, तसेच स्किनवर जे तेलाचे प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. हे ऑल स्किन टाईप आहे. याचा अजून एक उपयोग म्हणजे एक्स्ट्रॅक्शनसाठी देखील यूज करू शकतो. याचे 4 मोठे फायदे आहेत. पोर्स टाईट करतो, ऑइल बॅलन्स करतो, pH बॅलन्स करतो आणि अँटीसेप्टिक म्हणून देखील याचा यूज करू शकतो. तर हे झालं ॲस्ट्रिंजनच्या बाबतीत. जसं की फेशियलमध्ये ॲस्ट्रिंजन खूप इम्पॉर्टंट आहे हे सांगितलं, त्याचप्रमाणे स्किन टाईप ओळखून आपल्याला फेशियल करणं देखील तितकंच गरजेचं आहे. आता आपण रोजच्या वापरातले फेशियल किट जे मी यूज करते ते बघूया. तर हे ब्युटीचंच आहे, क्लिन्झिंग मिल्क, जे की टी ट्री आणि लेमनचं आहे. नंतर स्क्रब आहे, तो आल्मंडचा आहे. त्यानंतर मसाज क्रीम जी आहे ती सँडलवूडची आहे. जेलसाठी ॲलोवेरा आणि मास्कसाठी मिक्स फ्रूट मास्क. हे असे मी यूज करते जेणेकरून सर्व स्किन टाईपना यूज होईल. पण मोस्टली हे डल ऑइली कॉम्बिनेशन, टॅन स्किन किंवा अनइवन स्किनसाठी यूज करू शकतो, किंवा माइल्ड पिगमेंटेशन वगैरे असेल तरी देखील याचा यूज आपण करू शकतो. सेकंड आहे माझ्याकडे हे आर्यनवेदाचं फेशियल किट, आर्यनवेदा फेअरनेस फेशियल किट. आर्यनवेदा हे मोस्टली हे हर्बल फेशियल किट असतात. हे आपण डल, टॅन, अनइवन स्किनसाठी यूज करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट माझ्याकडे आहे हे शहनाज हुसेनचं गोल्ड फेशियल किट, जे की डल, ड्राय, डिहायड्रेटेड स्किन, मॅच्युअर स्किन आणि पिगमेंटेड स्किनसाठी आपण याचा यूज करू शकतो. तर नंतर आहे हे माझ्याकडे रागा फेशियल किट. हे आपण नॉर्मल टू ऑइली स्किनसाठी यूज करू शकतो, तसेच कॉम्बिनेशन स्किनसाठी देखील याचा यूज आपण करू शकतो. त्यानंतर आहे हे लोटस अँटी टॅन फेशियल किट. ह्याचा यूज आपण ब्राईटनिंग, व्हाईटनिंगसाठी देखील करू शकतो. ही टॅन स्किन जर असेल कोणाची तर त्यासाठी आपण ह्याचा यूज करू शकतो, किंवा जर सनबर्न्स स्किन असेल त्यासाठी देखील याचा आपण यूज करू शकतो. One eternity later. तर नेक्स्ट आहे आपल्याकडे हे नेचरचं गोल्ड फेशियल किट, जे की आपण नॉर्मल टू ड्राय स्किनसाठी यूज करू शकतो, किंवा डल असेल किंवा मॅच्युअर स्किन जर असेल तर आपण या किटचा देखील यूज करू शकतो. तर आता माझं सर्वात आवडीचं फेशियल किट मी तुम्हाला दाखवते, जे आपण ब्रायडलसाठी मोस्टली यूज करू शकतो. ते आहे हे ओथरीचं ब्रायडल फेशियल किट. ह्याचा रिझल्ट खूपच अमेझिंग आहे. हे हायड्रेटिंग किट आहे, टॅन रिमूव्हल, अनइव्हन स्किन टोनसाठी यूज करू शकतो. यामध्ये नियासिनामाइड, विटॅमिन सी देखील आहे. ह्याचा रिझल्ट खूपच अप्रतिम आहे. जर तुम्हाला कोणाला ब्रायडलसाठी किट पाहिजे असेल तर तुम्ही हा ओथरीचं प्रोफेशनल फेशियल किट देखील यूज करू शकता. नेक्स्ट आहे हे VLCCचं इन्स्टाग्लो फेशियल किट विथ सॅफ्रॉन अँड मलबेरी. तर हे टॅन स्किनसाठी खूपच अप्रतिम फेशियल किट आहे. हे अस्ताबेरीचं प्लॅटिनम फेशियल किट. ह्यामध्ये 4 मी आता घेऊन आले. हे
मला फक्त ह्याचा रिझल्ट बघायचा होता, पण ह्याचा रिझल्ट खूपच छान आहे. हे पार्टीसाठी सुद्धा हे फेशियल करू शकता. तर ह्यामध्ये माझ्याकडे 4 प्रकार आहेत. हे असतं व्हेरी प्रोफेशनलचं स्किन ब्राईटनिंग फेशियल किट, हे वाईन फेशियल किट, त्यानंतर हे डिटॅनचं, आणि हे एक आहे ते प्लॅटिनम. हे ड्राय टू नॉर्मल स्किनसाठी यूज करू शकतो. त्यानंतर जे हे स्किन ब्राईटनिंग आहे ते डल पिगमेंटेड स्किन असेल तर, टॅन स्किन असेल तर ह्याचा आपण यूज करू शकतो. वाईन फेशियल हे ड्राय मॅच्युअर स्किन असेल तर आपण ह्याचा यूज करू शकतो. जे किट आहे ते आपण ऑइली स्किनसाठी किंवा टॅन स्किनसाठी देखील याचा यूज करू शकतो. ओके, तर हे होते माझ्या पार्लरमध्ये जे मी मोस्टली यूज करते ते फेशियल किट. आणि सर्वात महत्त्वाचं, फेशियल करताना स्किन ॲनालिसिस करणे खूप गरजेचे असते. त्यावरूनच आपल्याला स्किनची कंडिशन, स्किन टाईप किंवा स्किनच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते दिसून येतात. आणि ॲनालिसिस करणं खूपच महत्त्वाचं असतं. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी थँक्यू सो मच. बाय.